नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल गणेश तुकाराम शिंदे. आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. उद्या म्हणजे 3 जून 2026ला धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र जनतेचे राजे म्हणून ओळख असणारे आमच्या ज्येष्ठ बंधू समान आमचे स्नेही मार्गदर्शक पवनराजे उर्फ भूपालसिंह संताजीराव राजे निंबाळकर आणि त्यांच्यासोबत त्यांच्या वाहनाचा चालक असणारा समद काजी या दोघांची नवी मुंबईतील कळंबोली उड्डाणपुलावर निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हत्येला कारण काय होतं तर हत्येला पवनराजे यांना जिल्ह्यातील जनतेकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, त्यांची वाढत चाललेली लोकप्रियता आणि पवनराजेमुळे पुढे आपलं राजकारणाचं काही खरं नाही याच शुद्ध हेतू मनात ठेवून त्यांच्या पवनराजेंच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती. त्यांच्या आणि समद काजीच्या हत्येच्या संदर्भात राज्य पोलीस CBI यांनी तपास केला आणि CBIनं 9 जण आरोपी म्हणून ताब्यातही घेतलेले. त्यातील काही आरोपींची 5-6 महिन्यात जामिनावर मुक्तता झाली, तर काही जणांना तब्बल 15 ते 16 वर्ष जेलमध्येच काढावे लागले. आणि या केसचा अद्यापही निकाल लागलेला नाही. आता येत्या 16 जूनला मुंबईच्या किल्ला कोर्टात या हत्ये प्रकरणाचा काय निकाल न्यायाधीश देतात याकडं धाराशिववासियांचं बरोबरच राज्यातील जनतेचं लक्ष लागून राहणार आहे. पवनराजे हत्या प्रकरणात जे 3-4 जण अटक झालेले आहेत आणि ते आरोपित म्हणून पण कोर्टात त्यांच्या विरोधात खटला चाललेला होता. त्यापैकी डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील, लातूरचे सतीश मंदाडे, दारूबंदी विभागातले कुलकर्णी आणि आणखी अशी 4 जण बराच काळ व्यवहारानिमित्तानं असो किंवा डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची ते समर्थक असल्यामुळं ते हत्येच्या साधारण 4-5 वर्ष अगोदर म्हणजे त्यापूर्वी हे 4 ते 5 जण पवनराजे उर्फ भूपालसिंह संताजीराव राजे निंबाळकर यांच्या सतत संपर्कात होते. त्याला कारणही निश्चित आहे. सतीश मंदाडे याकडं डिस्टिलरी जी आहे 13 साखर कारखान्यांची आहे त्याचं कामकाज देण्यात आलेलं होतं. पेरणीची डिस्टिलरी असल्यामुळं दारूबंदीच्या कुलकर्णींचंही तिथं येणं जाणं होतं. डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखालीलच संचालक मंडळ पेरणीवर राज्यकारभार पाहत होतं. असं हे सर्व म्हणजे एकात एक साखळी आहे. मग हत्या नेमकी त्याच दिवशी कशी झाली हाही प्रश्न अनेक जण विचारतात. तर ज्यावेळेस
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील 2004च्या विधानसभा निवडणुकीत उभे होते आणि त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून पवनराजे उर्फ भूपालसिंह संताजीराव राजे निंबाळकर हे उमेदवार होते. प्रचार दोन्ही बाजूकडून अगदी जोरदार झाला होता. वातावरण तर शेवटच्या दिवसापर्यंत असं होतं की या निवडणुकीत पवनराजे हे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचा पराभवच करतील असंच सर्वत्र चर्चा होती, असंच वातावरण होतं. परंतु आपला पराभव डोळ्यासमोर दिसतोय हे पाहून मग डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या हितचिंतकांनी सांगली मिरजमध्ये जे संजय भोकरे जनप्रवास नावाचं दैनिक प्रकाशित करत होते, त्या दैनिकाच्या पहिल्या पानावर पवनराजेंचा डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा अशा आशयाचं ठळक मथळ्यात वृत्त छापलं. त्या वृत्त छापलेल्या अंकाचे जवळपास त्यावेळच्या उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाच्या बूथ नाही, गाव नाही तर प्रत्येक बूथनुसार त्याचं गठ्ठे वाटण्यात आले आणि हे गठ्ठे रात्रीच्या अंधारात आणले गेले. पहाटे ते सर्वत्र वाटण्यात आले आणि साहजिकच एका वर्तमानपत्रात आलेली बातमी लोकांनी वाचली. काहींच्या मनात शंकेची पालही चुकचुकली, तर काही जण म्हणत होते ही एक काहीतरी चाल आहे. आणि ह्या दैनिकातील बातमीनेही पवनराजेंच्या विजयाच्या मार्गात अडथळा आणला हे नक्की. मग या वृत्तामुळं म्हणा इतर काही कारणामुळं पवनराजे निंबाळकर यांचा अवघ्या 487 मतांनी 2004च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. 20 वर्षांहून अधिक काळ अनभिषिक्त सत्ता गाजवलेल्या डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या मनाला ही बाब खटकणारीच होती. ती खटकली. अवघ्या 487 मतानं माझ्यासारखा महाराष्ट्रातला मातब्बर नेता निवडणूक जिंकतो हे काही खरं नाही. आता थोडक्यात भागला आहे, पुढच्या वेळेस तर निश्चितच आपला पराभव होईल हे त्यांच्या त्यावेळेस लक्षात आलं असावं आणि म्हणूनच पवनराजेच्या हत्येचा कट टाकला असावा. हत्या प्रत्यक्षात 2006ला झाली, परंतु कोर्टासमोर माफीच्या साक्षीदारानं सांगितलेल्या माहितीनुसार या हत्येचं नियोजन 2004च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच सुरू झालं होतं असं म्हटलं आहे. या 2 वर्षात हल्लेखोरांनी पवनराजेंची लातूर, गोवर्धनवाडी, तेरणा सहकारी साखर कारखाना, धाराशिव येथील पवनराजे कॉम्प्लेक्स आदी ठिकाणी रेकीही केली, परंतु त्यांना ते शक्य झाले नाही. मात्र 3 जून 2006 रोजी मुंबईहून परत येताना त्यांनी ते काही कामानिमित्त ठाण्याला गेले आणि मग ठाण्याहून एक्सप्रेसवेवर येण्यासाठी जो ठाणे ते एक्सप्रेसवेवरचा मार्ग आहे त्या मार्गाने ते आले आणि कळंबोलीच्या परिसरातील एक्सप्रेसवेवर चढण्याच्या मार्गिकेवरून ते एक्सप्रेसवेवर येतानाच त्यांचा घात झाला होता. आज म्हणजे उद्या 3 जूनला
वनराजे उर्फ भूपालसिंह संताजीराव राजे निंबाळकर यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या स्मृतीस आपल्या अण्णा यूट्यूब चॅनलतर्फे शिंदे परिवारातर्फे विनम्र आदरांजली वाहतो. उद्याच्या त्यांच्या पुण्यतिथीचा एक योगायोग पण आहे. 2006च्या मे महिन्यातच बीड, धाराशिव, बीड, लातूर, त्यावेळेच्या उस्मानाबाद, बीड, लातूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषदेची निवडणूक होती. निवडणुकीचा निकाल लागला. त्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून आता माजी मंत्री असलेले, माजी आमदार असलेले दिलीपराव दगडोजीराव देशमुख हे विजयी झाले. निकाल लागल्यानंतर जी विजयी मिरवणूक निघाली, ती मिरवणूक धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. त्यावेळेस तिथं काही कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी आग्रह केल्यामुळे वनराजे उर्फ भूपालसिंह संताजीराव राजे निंबाळकर यांनी नाचण्यासाठी ठेकाही धरलेला होता आणि ते पाहून त्यांचे समर्थक, काँग्रेस पक्षाचे नेते हे आनंदित झाले होते. निकाल लागला आणि त्याच रात्री काही कामानिमित्त पवनराजे मुंबईकडं प्रस्थान केलं आणि तब्बल एक आठवडाभर त्यांचा मुक्काम मुंबईतच होता. परत निघण्यासाठी त्यांनी 3 जून तारीख निवडली. सकाळी 9:30-10 वाजता त्यांनी मुंबई सोडली, ठाण्यात आले. ठाण्यात काय काम होतं ते त्यांनी पाहिलं आणि मग तिथून एक्सप्रेसवेवर येण्यासाठी ते निघाले आणि वेवरच त्यांच्यावर भीषण असा हल्ला झाला आणि त्या हल्ल्यातच त्यांचा आणि त्यांचे वाहनचालक समद काजी याचा मृत्यू झाला. यावर्षी धाराशिव, बीड, लातूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीसाठी 1 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती आणि 1 जूनला धाराशिव मतदारसंघातून 8 उमेदवारांनी जवळपास 30च्या आसपास आपले उमेदवारी अर्ज भरलेले आहे. आज उमेदवारी अर्जाची छाननी होती आणि उमेदवारी अर्ज परत करण्याचाही कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यामुळं आता प्रत्यक्षात निवडणूक रिंगणात मग महायुतीचे उमेदवार माजी मंत्री बसवराज पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख या दोघांबरोबर आणखी किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहतील याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. काल आपण व्हिडिओ करतानाच अवकाळी पावसाचं वातावरण निर्माण झालं होतं. थोडाफार वेगात वारा आलाही आणि वाऱ्यानंतर पावसानं पण आपली हजेरी लावली. लातूर शहरात तर हा पाऊस 15 ते 20 मिनिटापेक्षा पुढं चालू होता. या पावसामुळं की दुसऱ्या कुठल्या कारणामुळं अर्ध लातूर अंधारात होतं, कारण वीज पुरवठाच खंडित झाला होता. हा 5:45च्या आसपास खंडित झालेला वीज पुरवठा तब्बल 8 वाजेपर्यंत सुरळीत झाला नव्हता.
8 नंतर लातूर शहरात वीज आली होती. कालचा हा पाऊस एकट्या लातूर शहरापुरताच मर्यादित पडला नाही. तो लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पडला. इकडं रेणापूरकर ते हजेरी लावली. तसं पाहता मराठवाड्यात सर्व दूर पाऊस झाल्याचं सांगितलं जात आहे. आजही या घडीला आकाशात ढग आहे. दिवसभर अंगाची लाहीलाही करणारा उकाडा होता. त्यामुळं कदाचित आजही पाऊस येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हा पाऊस यावा, पण त्यानं सोबत सोसाट्याचा वारा घेऊन येऊ नये अशीच अनेकांची इच्छा आहे. बघू आता काय होते ते. आता आपण इथं थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.